हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत कैरीचं अगदी सहज रोजच्यासाठी होणारं लोणचं, किंवा तुम्ही याला कैरीचा कुंदा म्हणू शकतात, कैरीची चटणी म्हणू शकतात. आणि जर आपण हे नीटनेटकं केलं, याला छान कोरडा ठेवलं व्यवस्थित, कुठेही ओला पाण्याचा हात जर नाही लागू दिला, तर हे छान वर्षभर देखील टिकतं, कारण आपण ह्याला सगळे मसाले त्याच पद्धतीने वापरणार आहोत. तर याकरता आता काय लागतंय ते बघूया. इथे आपण घेतली एक स्वच्छ कैरी, छान धुवून घेतलेली आहे व्यवस्थित. कलमी कैरी मिळाली आहे मला. तुम्हाला जर गावठी कैरी मिळाली तर तुम्ही गावठी कैरी घेऊ शकता. त्यानंतर इथे आपण घेतल्या आहेत 2 मिरच्या. ह्या जरा तिखट आहेत म्हणून मी 2 घेतलेल्या आहेत. कमी तिखट असतील तर थोडी क्वांटिटी वाढवली तरी देखील चालेल. त्यानंतर इथे आपण घेतलाय लसूण. 15 ते 20 पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहेत. आणि मसाल्यांमध्ये आपण इथे घेतलेला आहे कलोंजी. मसाल्यांमध्ये आपण इथे घेतली आहे कलोंजी 1 टीस्पून. पूर्ण सबंध धना आपण इथे घेतलेला आहे 2 टीस्पून. काश्मीरी लाल तिखट रंगासाठी आपण इथे घेतलेला आहे 1 टीस्पून. त्यानंतर हळद आपण इथे घेतलेली आहे 1 टीस्पून. बडीशोप आपण इथे घेतलेली आहे 3 टीस्पून. आणि मेथी दाणा घेतलाय 1/2 टीस्पून. याला जास्त घ्यायचा नाहीये, कारण मेथी दाणे जर जास्त झाले तर कडवट चव येण्याची शक्यता असते. आणि आपण इथे घेतलंय जिरं 1 टीस्पून. काळी मोहरी 2 टीस्पून. आणि पिवळी मोहरी 2 टीस्पून. हिंग घेतलेला आहे आपण इथे 1/2 टीस्पून. मीठ आपण घेणार आहोत चवीनुसार. आपण सगळ्यात आधी काय करूयात, मसाले भाजून घेऊयात ते सगळे, म्हणजे ते गार होतात तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करू शकतो. तर आधी आपण मसाले भाजून घेऊयात. इथे आपण कढई ठेवलेली आहे. अगदी कमी आचेवर आपण यामध्ये आधी बडीशोप भाजून घेऊया. अगदी मंद आचेवर आपल्याला याला भाजायचं आहे, जेणेकरून छान याचा खमंग वास सुटेल आणि बडीशोप मस्त भाजली जाईल, अशी खमंग भाजली जाईल, एकदम पटकन काळी होणार नाही. भाजून झाली आहे आपली ही. जास्त न भाजता थोडीशी कचरट भाजत आली की आपण यामध्ये टाकणार आहोत जिरं. यातच आपण एक एक करून सगळं टाकून भाजून घेणार आहोत. तर याला परत एक अर्धा मिनिटभर आपण भाजायचं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित भाजलं जाईल. आणि तर यामध्येच आपण टाकूयात लगेच धने. धने देखील असेच हलकेसे भाजून घ्यायचे. आपल्याला सगळे मसाले साधारण अर्धा मिनिटभर भाजायचे आहेत. आणि ह्याच क्रमाने जर आपण गेलो तर सगळे व्यवस्थित मसाले आपले भाजले जातात. कारण बडीशोपेला जिऱ्याला थोडासा वेळ लागतो, धण्यांना थोडा कमी वेळ लागतो, त्यापेक्षा मोहरीला थोडा अजून कमी वेळ लागतो. म्हणून आपण याच क्रमाने मसाले टाकत जाऊयात. नाहीतर तुम्ही सगळे वेगवेगळे भाजून घेतले तरी देखील चालेल, एकत्र भाजण्याची गरज नाही. एकत्र भाजणार असाल तर याच पद्धतीने भाजणार आहोत. सुंदर खमंग दरवळलेला आहे, सगळीकडे मस्त सुगंध येतोय. आता आपण यामध्ये टाकूया पिवळी मोहरी. पिवळी मोहरी ऑप्शनल आहे, जर नसेल तर थोडीशी आपली जी काळी मोहरी असते रेग्युलरची ती वाढवली तरी चालेल, किंवा मोहरीची डाळ घेतली 1 टीस्पून तरी देखील चालेल. जी आपण लोणच्याला मोहरीची डाळ वापरतो ना, ती वापरली तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही. फक्त बडीशोप मात्र स्किप करू नका, त्याच्याने चव खूपच अप्रतिम येते लोणच्याला. आता हे आपलं छान सगळं असं भाजत आलेलं आहे. यामध्ये टाकूयात मेथी दाणे. आणि मेथी दाणे टाकल्यानंतर आपण बंद करणार आहोत आपली फ्लेम. आणि याला छान असं ह्या गरम मसाल्यांमध्येच थोडंसं हलवून घेऊया, म्हणजे मेथी दाणा छान एक सारखा भाजला जाईल. मेथी दाणे आपल्याला जास्त भाजायचे नाहीये, कारण ते जास्त जर भाजले गेलेत ना तर कडवट चव येते. त्यामुळे आपण हे जे मसाले आता गरम झालेले आहेत यामध्येच त्याला भाजून घेणार आहोत हलकसं. आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
किंवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दळायचं आहे, त्यामध्येच आपण हे काढून घेऊया. कढई कारण आपली गरम आहे आणि त्यामध्ये जर आपण त्याला ठेवलं तर ते जास्त भाजले जाते. हे खूप छान काढून घेतलेलं आहे. हे आपण गार करायला ठेवूयात. तोपर्यंत आपलं हे जे आहे याचं काम करून घेऊया. आपण आता इथे कैरी कट करून घेऊया. आपल्याला हे साल काढून घ्यायचं. वरचं देठ देठ आपण काढून घेणार आहोत. मागचं देठ थोडंसं काढून घेऊया आणि ना आपल्याला याचे छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. थोडे मोठे ठेवले तरी चालेल. आपल्याला हे चॉपर मध्येच काढायचं आहे. आपण हे सगळे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला चॉपर मध्ये घेऊन बारीक करून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे हे किसलत तरीही देखील चालेल किंवा अगदी बारीक बारीक तुकडे आपण चिरतो ना, बारीक चिरतो कैरी, तशी चिरून घेतली तरी देखील चालेल. पण चॉपर मध्ये कसं छान एकसारखं भरपूर बारीक होतं, म्हणून मग चॉपर मधनं काढून घेणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही किसून घेऊ शकता. हे आपलं एवढं बारीक झालेलं आहे. तर यामध्ये आपण मिरची टाकून घेऊया. हे जे पाकळ्या घेतल्यात आपण लसूणच्या, ह्या यामध्ये टाकूया. ह्याला परत एकदा फिरवून घेऊया. झालेलं आहे. लसूण अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर लसूण टाकायचा नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी देखील चालेल. आपण हे सगळं काढून घेऊया. सगळं काढून घेऊया यामध्ये. ओके, आता हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि हा जो आपण मसाला घेतला होता हा बारीक करून घेऊया. इथे आपला मसाला बारीक झालेला आहे. हा यावर काढूया. सगळा मसाला आपण यावर काढून घेणार आहोत. आणि यावर टाकूया हे जे आपण तिखट घेतलं होतं ते, त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ. याला जरा थोड्या वेळ बाजूला ठेवूयात. इथे आपण तेल गरम करून घेणार आहोत. तेल इथं व्यवस्थित तापलेलं आहे. आपण एक कलोंजीचा दाणा त्यामध्ये टाकून बघणार आहोत. बघू शकतो तेल छान आपलं तापलेलं आहे. आता आपण हे बंद करूयात आणि तेल उतरवून घेणार. तेल आता छान कडकडीत तापलेलं आहे. यामध्ये टाकूयात कलोंजी आणि हिंग. हे सगळे यावर येते आता मस्त.
हलवून घेऊया. जसं मी सांगितलं मगाशी तसं इथे लसूण अगदी ऑप्शनल आहे. जर तुम्हाला हवा असेल, आवडत असेल तरच टाका. आणि या पद्धतीने एकदा तुम्ही लोणचं करून बघा. खूप चटपटी, मस्त तिखट, गोड. जर यामध्ये तुम्ही थोडीशी साखर टाकली चव बॅलन्स करायला तर खूपच छान लागते. पण हे असं देखील खूप छान लागतं. जर टाकायची असेल साखर तर थोडीशी पिठी साखर टाकली तरी चालेल. तर या पद्धतीने तुम्ही देखील करून बघा. अगदी साधं, सोपं, सहज आणि पटकन होणारं हे लोणचं आहे. फक्त तयारीला आपल्याला वेळ लागतो तो म्हणजे मसाले वगैरे काढण्यासाठी. बाकी कशालाच आपल्याला एवढा वेळ लागत नाही. आणि आपलं हे असं छान मस्त लोणचं तुम्ही इथे बघू शकतात तयार झालेलं आहे. या पद्धतीने तुम्ही देखील हे लोणचं करून बघा. अगदी भरपूर टिकतं हे लोणचं. कारण आपण यामध्ये जे मसाल्यासाठी, लोणच्याच्या मसाल्यासाठी आपण जे पदार्थ वापरतो तेच पदार्थ यामध्ये देखील वापरलेले आहेत. आणि छान असं हे चविष्ट लोणचं आपलं तयार आहे. तर आपण आता याला असं छान गार व्हायला ठेवून देऊयात. आणि जेव्हा हे पूर्ण व्यवस्थित गार होईल त्यावेळेला आपल्याला याला एका काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. तर आधी आपण याला गार करून घेऊयात. आपलं हे असं छान गार झालेलं आहे. तुम्ही ते बघू शकता किती सुंदर झालेलं आहे हे. आता आपण हे एका काचेच्या बरणीत भरून घेऊया. इथे आपण हे असं एक काचेचं स्वच्छ असं हे घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण आता हे भरून घेऊयात. आपलं हे असं छान मस्त आंबट, तिखट, चटपटीत लोणचं तयार आहे. तुम्ही देखील करून बघा आणि कसं झालं आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.